बजेट प्रत्येकाच्या तोंडी असलेला सध्याचा हा हॉट टॉपिक. कारण अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करणारा निर्णय आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा 8वा अर्थसंकल्प सादर केला. यंदा बजेटमध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि उद्योग यावर मोठा भर दिला गेलाय. पण तुमच्यासाठी महत्वाचं काय महाग आणि काय स्वस्त, चला जाणून घेऊयात सविस्तर. या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालंय? तर मोबाईल, टीव्ही आणि इलेक्ट्रिक गाड्या होणार स्वस्त. होय, टेक्नोप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलईडी, एलसीडी टीव्ही आणि मोबाईल फोन घेण्यासाठी लागणाऱ्या काही सुट्या भागांवरील कर कमी करण्यात आलाय. त्यामुळे यांची किंमत कमी होणार. यासोबतच औषधं देखील होतील स्वस्त. कॅन्सरग्रस्तांसाठी मोठा दिलासा. अर्थसंकल्पात 36 जीवनावश्यक औषधांवरती कर सवलत देण्यात आली आहे. यात विशेषतः कॅन्सरच्या औषधांवर सीमा शुल्क हटवण्यात आलाय. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांना ब्रँडेड चामड्याच्या वस्तू आवडतात त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. यंदा चामड्याच्या उत्पादनांवरील करात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रीमियम उत्पादने स्वस्त होतील. आता पाहूयात काय महाग होणार. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर यंदा हे स्वप्न महागणार आहे. कारण यंदाच्या बजेटमध्ये घरांच्या किमती वाढण्याचे संकेत दिसत आहेत. यासोबतच टीव्हीच्या काही भागांवरील सीमाशुल्क वाढवलं जात असल्याने मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या किमती वाढू शकतात. म्हणजेच बिग स्क्रीन घ्यायची की थांबायचं असा विचार करावा लागेल. तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात वाढीव महागाई दिसून येईल. तंत्रज्ञान उत्पादनासाठी लागणाऱ्या काही वस्तूंवरील कर वाढवला गेलाय. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची किंमत थोडी वाढू शकते. यासोबतच देशभरातील तरुणांसाठी या बजेटमध्ये मोठी खुशखबर देण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी कर्ज मर्यादा 10 कोटींवरून 20 कोटी केली गेली आहे. शिवाय गॅरंटी फी देखील कमी करण्यात आली आहे. म्हणजेच नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. यासोबतच कॅन्सरग्रस्तांसाठी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात केअर सेंटर उभारणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे. बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय. सर्वसामान्यांसाठी कोणता निर्णय फायदेशीर ठरेल हे लवकरच समजेल. तुमच्या मते या बजेटमधील सर्वात मोठा बदल कोणता? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.